मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलनंतर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये उपचाराच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। कोल्हापूर कॅन्सर सेंटरनं सुरू केलेलं रमाई नर्सिंग कॉलेज आरोग्य सेवेची नवी दिशा ठरेल असं प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे संचालक भूषण पाटील यांनी केलं। रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज उद्घाटन समारंभात ते बोलत होते। कोल्हापूर कॅन्सर सेंटरनं राज्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज सुरू केले। या कॉलेजमध्ये पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू होतोय। त्याचं उद्घाटन बिद्री साखर कारखान्याचे संचालक भूषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉक्टर J उमरानी, डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार प्रमुख उपस्थित होते। कोल्हापूर कॅन्सर सेंटरनं नेहमीच रुग्णांना अद्ययावत उपचार दिलेत, त्यामुळं आजवर हजारो कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याचं बिद्री साखरचे संचालक भूषण पाटील यांनी सांगितलं। मुंबईनंतर कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये महाराष्ट्रातील दुसरं अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज सुरू होतंय, असं डॉक्टर सूरज पवार यांनी सांगितलं। शासकीय आणि खासगी रुग्णालयातील नर्सेसना दर्जेदार प्रशिक्षण मिळून त्यांच्या सेवेला आंतरराष्ट्रीय मानांकनाचा दर्जा येईल, त्यातून रुग्णांना मानसिक आणि भावनिक आधार मिळेल असंही डॉक्टर पवार यांनी नमूद केलं। या कॉलेजच्या स्थापनेमुळे महाराष्ट्राच्या कॅन्सरविरोधी मोहिमेला सक्षम आधार मिळणार आहे। प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळामुळे आरोग्य सेवा उंचावेल असा विश्वास डॉक्टर रेश्मा पवार यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर RM कुलकर्णी, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर योगेश आनप, डॉक्टर पराग वाटवे, डॉक्टर आदिती शहा, डॉक्टर स्वप्नील हुपरीकर, डॉक्टर अविनाश आनंद, डॉक्टर श्वेता महाजन, डॉक्टर तुषार वानखेडे, डॉक्टर भगवान उबले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।